ठाकरेंच्या आश्वासनांची आणि सिंधूची आठवण करून देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना ही पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवणार आहे। दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला होता। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलेला होता। तर मुंबईमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। विलेपार्ले परिसरामधून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत हे सध्या तिथून आहेत। सूरज, कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू झालंय? आकांक्षा, नक्कीच आपण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान आज जो सामना होणार आहे याच्या निषेधार्थ शिवसेनेकडनं आज राज्यव्यापी आंदोलन हातात घेतलेलं आहे। माझा देश माझा कुंकू या स्लोगन खाली हे आंदोलन होताना पाहायला मिळतात। विलेपार्ले स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महिला या मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत आणि कुठेतरी केंद्र सरकारला आपल्या दिलेल्या आश्वासनांची एक पुरती आठवण करावी या अनुषंगाने कुंकू हे हातात घेऊन त्या महिला उभ्या आहेत। ज्या पद्धतीने पहलगामच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी झेलम नदीचं पाणी आणि जवानांचं रक्त हे एकत्र वाहिलं जाणार नाही आणि मग असं असताना हा निर्णय घेतला असताना आता भारत पाकिस्तानचा जो सामना होतोय हा का होतोय या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी डिचोलकर साहेब आहेत। डिचोलकर साहेब, आज या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन होत आहे। तुम्ही हे आंदोलन विलेपार्ल्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे। माझं कुंकू माझा देश अभियान भारताने डिक्लेअर केलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारे क्रिकेटचा संबंध अथवा पाणी भारताशी कुठला पाकिस्तानबरोबर कुठला व्यवहार करणार नाही। पण आज मॅच ठेवतायत म्हणजे सोयीचं राजकारण भाजप आणि केंद्र सरकार करतंय याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत। समस्त महिला आघाडी कुंकू घेऊन निषेध करतायत हे आपण बघत असाल। विलेपार्लेमध्ये देखील शहीद स्थानकाच्या बाहेर हे आपण आंदोलन करत आहात। 16 शहीद हे या विलेपार्लेमधनं झालेले आहेत आणि अशातच या ठिकाणी जे आंदोलन होत आहे जी भूमिका आहे याकडे आपण कसं पाहता? तुम्ही बघत असाल कॅप्टन विनायक विष्णू गोरे, मेजर दत्तात्रय पाठक आणि घाणेकर हे एक पार्ल्याला इतिहास आहे, सैन्याचा इतिहास आहे। पण तो इतिहास पायदळी म्हणून आज सर्व देशभक्त इथे जमलेलो आहोत। हा राजकारणाचा भाग नाहीये, शिवसेनेनेच करावं का? प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा निषेध केला पाहिजे, यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। हॉटेलमध्ये आज जर असे सामने दाखवले गेले तर त्या ठिकाणी देखील ते हॉटेल फुटेल असं कुठेतरी शिवसेनेकडनं बोललं जातं, हे कितपत खरं आहे? आमचे प्रकाश सकपाळ आणि संदीप नाईक आणि आज जर कुठल्या हॉटेलमध्ये मॉलमध्ये विलेपार्ल्यात जर मॅच दाखवली गेली तर त्या तिथे जाऊन विलेपार्ल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती लोक इथे जमलेले आहेत। ठाकरे सेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। धन्यवाद या अपडेटसाठी। दरम्यान शिवसेनेच्या आजच्या आंदोलनासंदर्भात माजी महापौर